5चा होता, 4/4चा असलं की 3/3चा असेल तर कशा पद्धतीनं सोडवायचं. कारण 4/4चा 5/5 असेल तर काय करायचं, क्रमांक लेबल द्यायचे आणि चौरसची संख्या ही त्यांच्या वर्गाच्या बेरजी एवढी असते, लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यांचे वर्ग करायचे आणि बेरीज करायची, तुमचं उत्तर मिळून जाईल. पण आपल्या इथं चौरस जो आहे तो चौरस कसा आहे, इथं 4 आहे आणि इकडे खाली किती तुमचा 3 आहे, म्हणजे 4/3चा आपला चौरस आहे. मग असं वेगवेगळं आलं लक्षात ठेवा, मग 4/3 4/5 असं वेगळं आलं तर कशा पद्धतीने चौरसची संख्या शोधायची, तर काय करायचं, 4 आणि 3चा गुणाकार करायचा. 4 आणि 3चा गुणाकार किती आला, 4 त्रिक आले 12 मित्रांनो, अधिक करा 3 आणि 2चा गुणाकार करा, 3 दोन्ही किती आलं तुमचं 6 आलं, अधिक राहिल्यापैकी मोठी संख्या घ्या. मोठी संख्या किती आहे तुमची, 1 आणि 2 पैकी 2 आहे, 2 तसंच लिहा. आता ॲडिशन करा, 12 आणि 6 किती आले 18, 18 आणि 2 किती आले तुमचे 20 आले मित्रांनो. म्हणजे सोबतच्या कृतीमध्ये चौरसाची संख्या किती आली 20 आली, म्हणजेच पर्याय क्रमांक किती आला 1. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त मुलांना शेअर करा आणि नक्की आपल्या अकाउंटला